सकट कुणबी दाखले देण्यासाठी मराठवाड्याची परिस्थिती विशेष आहे असे मुद्दे मांडले जात आहेत। कारण त्याच्यामध्ये वेगळे 8-10 मुद्दे आहेत, ज्यामध्ये 1967 पूर्वी काही नोंदी होत्या पण त्या उपलब्ध नाहीत। वेगळ्या कारणामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचण्यात जाळलं। त्यावेळेस हैदराबादला ऑफिस होतं, तिथे ठिकाणी ती नुकसान झालं। त्याचबरोबर काही जन्ममृत्यूच्या नोंदी नाहीत। त्याचबरोबर काकासाहेब कालेलकरांचा अहवाल सांगितला होता। ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन असं सांगितलं जातं की मराठवाड्याला काहीच गरज नाही नोंदीची, सरसकट मिळू शकतो। जाळलं म्हणजे सगळ्या मराठवाड्याचं थोडंच जाळलंय। इथं खूप पुरावे आहेत ना, घ्यायच्या म्हणल्याच्या नंतर देवस्थानामध्ये पुरावे आहेत हजारो वर्षापूर्वीचे। जे समितीनं याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो, जे समितीनं दस्तावेज शोधलेत कोटीत, त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं? ज्याच्यात नाही म्हणता त्याच्यामध्ये काही मध्ये शेती लिहिलेलं आहे, म्हणजेच कुणबी झाला तो। तुमच्याकडं टिशीवरती लिहिलेलं आहे, तेही ग्राह्य धरा। देवी लस म्हणून होती, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। पूर्वी राजस्थानचे भाट होते, तेही त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या जरी नोंदी ग्राह्य धरल्या शासकीय नोंदी म्हणून, आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आणि मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण आहेत। तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जातात, मराठवाड्यात केल्या जातात, विदर्भातल्याही केल्या जातात। तिथं तिच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, आणि ती ज्यावेळेस इकडे येते रोटीबिटी व्यवहार होऊन मराठवाड्यात, त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही। ते द्यायला का प्रॉब्लेम काय आणला? कारण ते तिचे लेकर आहेत। कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही? कुणबी आणि मराठी एक येते, नातं कोणचं जोडायला निघालात? कोणचा निकष आहे नेमका तुमचा? आहे ती आई आहे, तिचे ते लेकर आहेत, आईकडे कुणबी प्रमाणपत्र आहे। त्या प्रमाणपत्राचा लाभ जर तिच्या लेकराला घेता येणार नसेल, कोणची कायद्याची चौकट चालवताय तुम्ही नेमकी? तेही लागू झालं पाहिजे, तिचे लेकर आहेत ते। याच्यामध्ये मराठवाडा पूर्ण आणि महाराष्ट्र फिट होऊन जातोय सगळा। हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही, हे सरकारनं 24 डिसेंबरच्या आत करावं। एक शासन निर्णयाचा विषय, लय मोठा विषय नाही। यामध्ये